ती सुधारणी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून नुसतं एका जागी जाऊन जी करायचं नाही. संपर्क मंत्री तुमचा आहे अशा ताटात जरा तुम्ही वागायला शिका. अशा पद्धतीने वागायला पाहिजे. शेवटी आम्ही विकासाच्या बाबतीमध्ये आपली स्पर्धा असली पाहिजे. विकासामध्ये आजवली गावाचा जेवढा कोटा आहे ना तो पूर्ण झाला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की आमचा खासदार हा सन्मान्य राणे साहेब आहेत आणि त्यामुळे आमच्या आजवली गावामध्ये एवढे बदल व्हायला सुरू झालेले आहे. म्हणजे राणे साहेब खासदार होण्या अगोदरची आजवली आणि 5 वर्षामध्ये 29 जेव्हा राणे साहेबांची टर्म पूर्ण होईल आणि आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने परत एकदा प्रचारासाठी आम्ही तुमच्याकडे येऊ तेव्हा आजवली वासानीच आम्हाला सांगितलं पाहिजे की नितेशजी 2024च्या अगोदरची आजवली वेगळं गाव वेगळं होती आणि आज 5 वर्षामध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजवली गावाचा सर्वांगीण विकास निश्चित पद्धतीने झालाय हे लोकांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. ही जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. ही जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे आणि म्हणून त्या पद्धतीचा विकास याची अपेक्षा आपण आमच्याकडून ठेवावी एवढं मी आपल्याला सांगतो. तर आता आम्हाला देण्यासाठी काहीच कारण नाही. तुमची कामं अगर होत नसतील ना तर तो आमची चूक आहे. तुमच्या लोकांची चूक नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठे कमी पडतोय ना म्हणूनच ती कामं होत नाही आहेत. बाकी सगळी कारणं देत बसतायची नाही. सरपंचांना पण सांगेन आलेली निधी 100% खर्च करा. कशी खर्च होईल कुठल्या अडीअडचणी येत असतील ती दूर करा. त्यासाठी आमची कुठली मदत असेल ती द्या. आता एका कॉजवे संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो. राणे साहेबांची निधी येऊन थांबलेली आहे तिथे. कुठला कॉजवे आहे तो? सुर्वेवाडीचा कॉजवे. आता येताना पाहिलं आता म्हणजे किती महिने तो कॉजवे टिकणार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. चुकून कुठला तरी म्हणजे चांगला वजनदार व्यक्ती तिथून गेला पडले खाली अशी परिस्थिती त्या कॉजवेची आहे आणि म्हणून निधी आलेली आहे. ठीक आहे आमच्या कोकणामध्ये काही अडचणी असतात. लोक तक्रारी करतात पण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला आमदार खासदार सरपंच आपल्याला बनवलंय की नाही राणे साहेब. मग आपण मार्ग काढायचा असतो. त्याच्यामध्ये अगर कुठला अधिकारी ऐकत नसेल आता येता सुतारांच्या फोनवरून मी PWD त्या अधिकाऱ्याशी बोललोय. माझ्या भाषेत बोललोय. त्याला कळलंय तेव्हा आता मस्ती करू शकणार नाही. त्याला त्या कॉर्जवर उभं करेल. बघू किती वेळ तू उभा राहतो किती दिवस उभा राहतो तिकडे. लोकांची अगर अडचण समजून घेण्यासाठी अगर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी तयार नसतील त्याच्यामध्ये लोक ठीक आहे तक्रार देत असतील त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तक्रारी देण्याचा अधिकार आहे. पण मार्ग काढण्यासाठी आम्हाला लोकांनी ही पदं मंत्रीपद आणि लोकप्रतिनिधी बनवलेला आहे आणि म्हणून त्यावर मार्ग कसं काढायचा यावर सरपंच साहेब आणि तुम्ही सगळेजण लक्ष घाला. तुम्ही कसं मला बाजूला लगेच धरणाच्या पाणी संदर्भात जबाबदारी खांद्यावर टाकली आहे की नाही. अगर ती दूर नाही झाली तर तुम्ही विचारा आम्हाला तेव्हा साठे साहेब नितेश राणेजी काय झालं तुमच्या भागातले ते धरणाचा विषय आहे त्याच्यामुळे आजवली गावाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. बघा आता तुम्ही आमच्या कानावर टाकलं कसा फटफट तो प्रश्न सुटणार. तुमच्या कॉर्पोरेटच्या अगोदर सुटणार एवढं सांगितलं. हा फरक आहे. कामाची पद्धत थोडी बदला. गाड्याचे गेअर जरा बदला. दुसऱ्या गेअरवर चालणारी गाडी आता राणे साहेब इथले खासदार आहे. आता ही गाडी 4थ्या गेअरवरच चालली पाहिजे एवढं मी सांगून जातो. राणे साहेबांच्या खासदारकीच्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्याही बाबतीची तडजोड करणार नाही. कुठलीच करणार नाही. राणे साहेबांचा 1 रुपयाचा पण निधी अगर परत गेला तर तो अधिकारी काय जास्त इथे ठेवणार नाही. मी तुम्हाला सांगून जातो. मला उगाच मस्ती नको व्हायची. साहेबांची निधी आहे तिथे. चाल ढकाल काय होता कामा नाही. आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे. साठे साहेब वैभवडीत असले तरी पण दुर्बीण आजवलीमध्ये लागलेली आहे. आणि घरातल्या आमच्या व्यक्ती आहे हे आहे लांजेकर विंजेकर आमच्या घरातले आहेत. फोन